जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राला ग्रामीण संस्कृती खूप छान लाभली आहे. तिथली परंपरा संस्कृती हे भूषण आहे आपल्यासाठी. मग तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या ग्राहक म्हणून कोणत्या समस्या आहेत? या विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आणि ह्याची माहिती देण्यासाठी ज्या तज्ञांना आपण आमंत्रित केले त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आज आहेत अजय भोसरेकर सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर अध्यक्ष आहेत वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच पुणे CGRF आणि त्यांची अजून एक ओळख करून द्यायची तर ते माजी अध्यक्ष होते जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे. आज आपले दुसरे तज्ञ आहेत जगन्नाथ जोशी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचंही स्वागत. सर जिल्हा संघटन मंत्री कोल्हापूर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर इथून ते आलेत. आणि आजचे आपले तिसरे तज्ञ आहेत दिलीप फडके सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर अध्यक्ष आहेत जागृत ग्राहक राजा संघटना महाराष्ट्र. विशेष करून ग्रामीण भागासाठी आणि तिथले जे ग्राहक आहेत त्यांच्या समस्या, त्यांचं निवारण या सगळ्यावर ह्या तिघांचं अनेक वर्षांचं काम आहे आणि जागृतीचं खूप महत्त्वाचं काम तुम्ही तिघंही सातत्याने करत आहात. त्यामुळे ग्रामीण भागात नेमके प्रश्न कुठले आहेत, ग्राहकांना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं यावर आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत. मला भोसरेकर सरांपासून सुरुवात करायची की मुळात ग्राहकांचे जे काही हक्क आहेत, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ग्रामीण भागामध्ये किती पोहोचले आहेत इथून आपण सुरू करू आणि मग समस्यांकडे हळूहळू आपण वळूया. काय सांगाल? ग्राहक संरक्षण कायद्यानुसार 6 हक्क आणि घटनेने 2 असे एकूण 8 हक्क दिलेले आहेत. त्यातला पहिला हक्क जो आहे तो ग्राहकांना संरक्षण मिळालं पाहिजे. ज्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात त्याच्यापासून त्यांचं संरक्षण पाहिजे, जीविताचं संरक्षण पाहिजे, शारीरिक संरक्षण पाहिजे. त्याबरोबर जी वस्तू आणि सेवा घेणार आहेत त्याची माहिती त्याला जाणून घेण्याचा त्याला अधिकार आहे. ती माहिती त्याला ओपनली त्याला दिसली पाहिजे, वाचता आली पाहिजे, ज्ञान घेता आलं पाहिजे. तिसरं त्यातनं त्याला मिळवलं पाहिजे त्याला की ती निवड करता आली पाहिजे. मला ही वस्तू नको ती वस्तू पाहिजे आहे अशा स्वरूपाची निवड करण्याचा अधिकारसुद्धा ग्राहकाला आहे. ह्या वस्तू घेतल्या, माहिती घेतली, परंतु त्यामध्ये बऱ्याच वेळेला तक्रारी निर्माण व्हायची शक्यता खूप वेळेस असते. तर ती तक्रार समोरची ज्याच्याकडनं वस्तू घेतली किंवा सेवा घेतली त्यांनी ती ऐकून घेतली पाहिजे की त्या ग्राहकाचं काय म्हणणं आहे आणि ती तक्रार निवारण करून घेण्याचा हक्क त्या ग्राहकाला आहे. हे सगळं मिळत असताना ग्राहकाला दुसरा हक्क जो मिळतो तो म्हणजे ग्राहक शिक्षण किंवा ग्राहक जागृती, ग्राहक प्रबोधन अशा स्वरूपाचा हक्क मिळतो. आणि घटनेने जे 2 अधिकार दिलेत, मूलभूत अधिकार, मूलभूत जगण्याचा अधिकार आणि आरोग्यदायी पर्यावरण जगण्याचा अधिकार, हे ग्राहकाला घटनेने दिलेले अधिकार असे 8 हक्क आपल्याला ग्राहकाच्या माध्यमातून मिळतात. याची जागृती आज आपल्याला शहरी भागात दिसू शकते, पण ग्रामीणमध्ये त्या मानाने जी होण्याची गरज आहे, जी जागृती ग्राहकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, जी आता ह्या दूरदर्शनच्या माध्यमातून चांगल्या रीतीनं होते आहे, ही एक चांगली कौतुकाची बाब आहे. आज आपण आणि त्याच विषयी अजून आपल्याला ह्या संदर्भात काय करता येईल किंवा हे हक्क ग्रामीण भागातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं किती महत्त्वाचं आहे त्या विषयावरच सविस्तर बोलणार आहोत, नाही का? नक्कीच. मला तुम्हा दोघांना असं विचारायचं आहे की मुळात ग्रामीण भागातल्या सर्वसाधारण समस्या काय असतात? तुम्ही दोघंही सांगाल. मी सर तुमच्यापासून सुरुवात करते. जोशी सर. ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे आता बऱ्याच प्रमाणात सगळे आपले व्यवहार जे असतात ते ऑनलाईन पद्धतीने चालतात. सध्या बऱ्याच ठिकाणी नेटवर्क ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ही फार मोठी समस्या सध्या आहे. रेशन धान्य वितरणातली व्यवस्थेचा विषय आहे, आरोग्य व्यवस्थेचा विषय आहे, परिवहनाचे म्हणजे परिवहन जे आहे दळणवळणाची साधनं ती फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विजेसंदर्भातल्या बऱ्याच गोष्टी
या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच तक्रारी, बऱ्याच प्रमाणामध्ये असुविधा या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. ग्रामीण भागामध्ये सकाळी माणूस उठला की त्याची फसवणुकीची सुरुवात होते. माणसाच्या घरामध्ये असणाऱ्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत, मूलभूत वस्तू ज्या आहेत त्या कमी प्रमाणावर असतात. अगदी चहा साखरेपासून सकाळी खरेदी सुरू होते ग्रामीण भागामध्ये आणि तिथून फसवणूक सुरू होते. वजन मापामध्ये त्याला फसवलं जातो, अच्छा, औषधामध्ये त्याला फसवलं जातं, विजेच्या संदर्भामध्ये त्याला फसवलं जातं. जेव्हा खतं बी बियाणं खरेदी करायची असतात तेव्हा त्याला पक्की पावती मिळत नाही, तिथे फसवलं जातं. आणि पक्की पावती मिळाली नाही तर जर शेतकरी फसला तर त्यांनी दाद मागायची कुठे आणि कशाच्या आधारावर, ही एक त्याची फसवणूक होते. म्हणजे वजनमाप काटे जे आहेत तर त्याचं दरवर्षी लेबलिंग केलं जातं, दरवर्षी तपासणी केली जाते, ती केली जात नाही. अच्छा, ती त्या दुकानदारांनी करून घेतली पाहिजे, त्याला जागृत केला पाहिजे. विजेच्या संदर्भात सुद्धा हेच आहे की तक्रार जर करायची असेल तर तुम्ही शासनाच्या कार्यालयात जा ना, ही केली जात नाही. ही कुणाच्या तरी थ्रू अशी ती पाठवली जाते. अशा पद्धतीनं अगदी उठल्यापासून तक्रारीला सुरुवात होते. सर, आता सरांनी जसा उल्लेख केला की तिथपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे तक्रार करण्यासाठी. आपण त्या सगळ्या तक्रारी कुठल्या कुठल्या आहेत एकेका विषयावर सविस्तर बोलणार आहोतच, पण मुळात काय नेमकं कमी पडतं की जिथे ग्रामीण भागातले हे जे ग्राहक आहेत ते तिथपर्यंत पोहोचत नाही? तो स्वभावाचा भाग आहे का दृष्टिकोनाचा भाग आहे? काय सांगाल तुम्ही याबद्दल? मुळात शहरी व्यक्ती हा जसा शिकलेला आहे किंवा त्याला कुठून ना कुठून तरी माहिती मिळवण्याचं ज्ञान आहे त्याला अन्य ठिकाणाहून, तसं ग्रामीण भागामध्ये मोजका वर्ग असतो. मग कुणाला विचारलं तर त्याच्याकडे ज्ञान कमी, आणि मग ते बोलताना त्यांच्यामध्ये असणारा जो एक भीतीदायक धाक असतो तो भाग त्याला नडतो आणि मग तो तिथं तक्रार करण्यापासून राहू दे म्हणतो, माझं नशिबाचा भाग आहे, नशिबाला दोष देतो आणि तो तिथंच तक्रार करायचा थांबतो. आणि मग त्याला कुठल्या नंबरवर करायची, कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं, आणि अधिकारी ज्याला भेटायचे तो त्याच्या कार्यक्षेत्रापासून बऱ्याच अवधीवर असल्यामुळे, जसं आता जगन्नाथ जोशी सरांनी सांगितलं की आता त्यांना दळणवळणाचा अभाव आहे, मग तिथं एक दिवस घालवायचा का आपलं घरचं शेताचं काम करायचं आणि त्याला प्रोटेक्ट करायचं स्वतःला, ही रचना त्याच्याकडे दूर होते. म्हणून तो तक्रार करण्यापासून वंचित राहतो आणि मग त्याची तक्रार काही सुटत नाहीये. त्याला त्या न्याय मिळण्याच्या प्रक्रियेपर्यंत जाण्याची त्याची रचना तिथं थांबते. मग ही आज त्याला कुठं जायचं आहे हा रस्ता मिळण्याचीच प्रक्रिया आज आपण करू शकतोय, ही एक खूप मोठी आज आपली उपलब्धता असणार आहे. जोशी सर, तुमचाही हा एक अनुभव आहे की तो स्वभावाचा भाग असतो की आपण तिथे पोहोचत नाही, न्यूनगंड म्हणा किंवा लोक काय म्हणतील, एक सामाजिक प्रेशर म्हणा, थोडक्यात एक तणाव किंवा एक ताण या ग्रामीण भागातल्या समाज व्यवस्थेमध्ये आहे. शेतकरी वर्ग जो राहतो ग्रामीण भागामध्ये त्याला ह्या बऱ्याच गोष्टी जे शासनानं फार चांगले अनेक योजना, अनेक गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पण त्याची म्हणजे ते कशा पद्धतीनं आपण ह्याच्यात आणावं, इम्प्लिमेंट करावं किंवा त्या संदर्भात कुठल्या ठिकाणी तक्रार करावी फसवणूक झाल्यानंतर, हेच प्रबोधन अद्यापपर्यंत झालंय. पण ते ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात होण्याची फार गरज आहे. अगदी आज लाईट गेलेली आहे, लाईट गेल्यानंतर आपल्याकडे SMS आलाय का, लाईट जाणार आहे त्याचा, म्हणजे विजेची समस्या फार म्हणजे दुर्गम खेडोपाडे वाडी वस्तीवरती तो फार मोठा विषय आहे की 2-2, 4-4 दिवस आजही महाराष्ट्रात 2-2, 4-4 दिवस त्या ठिकाणी लाईट येत नाही. मग त्यासाठीची काय व्यवस्था आहे, त्यासाठीचे कुठं विचारलं पाहिजे, त्याचा अर्ज कुठं केला पाहिजे, त्यासाठीचे म्हणजे ज्या शासन नियुक्त केलेल्या जे व्यवस्था आहेत त्यांच्याकडे कसं गेलं पाहिजे. आणि ते जात असताना त्या ठिकाणी जे स्थानिक लोक काम करतात, उदाहरणार्थ त्या ठिकाणी तो वायरमन आहे, बाकीचे ग्रामस्तरावरती काम करणारे आहेत, तालुका स्तरावरती, त्या सर्कल स्तरावरती काम करणारी काही लोक आहेत, यांच्याकडे न जाता म्हणजे एक तो आज मी तक्रार करू शकत नाही, मी तर दुसऱ्या ग्राहकाला सांगतोय, तो तिसऱ्यावरती, म्हणजे थोडक्यात परस्पर काय होतंय काय ज्याच्याकडून जे सोल्युशन निघून माझी तक्रार निवारण होईल अशी एक मानसिकता आहे. आणि दुसरे असे की जे आहेत स्थानिकला काम करणारे लोक ती परिचित असणारे आहेत, मग त्या असणाऱ्या परिचित आपल्या असणाऱ्या किंवा स्नेही किंवा परिचित याच्या संदर्भातली तक्रार मी कशी करू, असं एक ताण किंवा एक प्रेशर म्हणा की ते स्थानिकच्या लोकांच्या वरती राहतं. त्यामुळे थोडं वाट बघायची, 2 दिवस जाऊ देत, होईल 2 दिवसांनी येईल, काय फार मोठं त्याच्यामधून फार मोठा फरक पडत नाही असं एक. आणि तो दुखावला जाऊ नये, म्हणजे जी व्यवस्था शासनानं आपल्यासाठी निर्माण केली आहे, ही आपल्यासाठी निर्माण केले हेच मुळात आम्ही विसरतोय ग्रामीण भागात. ही व्यवस्था आपल्यासाठी निर्माण केली आहे हेच आम्ही विसरून चालू आहे. त्यामुळे तो एक ताण,
एक प्रेशर त्याचं राहतं आणि ती तक्रार करायची मानसिकता ग्रामीण भागातल्या लोकांची अद्याप झालेली नाही. सर तुम्ही काय सांगाल, वीज वापराबद्दल सरांनी आता सांगितलं, त्याच्याबद्दल सुद्धा थोडं सांगा आणि या मानसिकतेबद्दल तुमचे अनुभव सुद्धा ऐकायला आवडतील. आता वीज वापराच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर शासनाने फार चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध केलेत. गावामध्ये सार्वजनिक ट्रान्सफॉर्मर असतो, बरोबर, तो ट्रान्सफॉर्मर जर गेला आणि जर का आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे जर का तक्रार दाखल केली लेखी स्वरूपामध्ये, तर 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर आपल्या गावामध्ये आणून बसवला जातो, तो सुद्धा मोफत. पण गावातले जे काही अर्धशिक्षित पुढारी आहेत हे लोकांपर्यंत हे सगळं जाऊन देत नाहीत आणि त्याच्यामुळे ही सगळी व्यवस्था थांबते. मग त्याच्यामध्ये कुणीतरी काहीतरी करतं, पैसे गोळा करतात, हे सगळं करतं आणि मग तो ट्रान्सफॉर्मर आज उपलब्ध नाही आहे, तो येणारच नाही, अशा ह्याच्यात त्याचं महत्त्व फक्त वाढवलं जातं, बाकी काही नाही. हे जर का केलं आणि शासन त्यांच्यापर्यंत पोचलं तर ही सहज व्यवस्था होऊ शकते. बरोबर. दुसरा भाग असा आहे की ग्रामीण भागातला काय किंवा शहरी भागातला काय, माणसाची सहनशीलता फार वाढत गेलेली आहे. हे होतंय ना, सहन करत राहायचं. आणि दुसरा भाग त्यातला असा आहे की हे मी नाही करणार, हे कोणीतरी केलं पाहिजे, कोणीतरी आपल्यासाठी करायचं. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याच्या सुद्धा मी कुठे तक्रार करणार नाही. म्हणजे महिला वर्गाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गॅसचा सिलेंडर हा तुम्हाला 806 रुपयामध्ये घरपोच मिळतो, पण जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो 870 रुपये मागतो किंवा 60 रुपये मागतो. हे तिथली महिला न कळत देऊन जाते आणि वर तो म्हणतो मॅडम 4थ्या मजल्यावर आलो, मॅडम एवढ्या लांब आलो, काही टीप आहे का नाही, म्हणून पुन्हा त्याला 20-25 रुपये दिले जाते, जे की खरं तर फुकट द्यायची आवश्यकताच नाही, घरपोच फुकट आहे. हाच जर सिलेंडर तुम्ही दुकानात जर जाऊन आणलात तर तुम्हाला आणण्यासाठी 20 रुपये दुकानदार तुम्हाला देत असतो. हा शासनाचा नियम आहे, याच्यासाठी शासनाची हेल्पलाईन आहे. पण आपण तेवढे कष्ट घेतच नाही, कुणाला फोन करतच नाही. मी कष्ट केले तर तो माझ्यावर रागवेल का, पुढच्या महिन्यात मला सिलेंडर मिळेल का, पुन्हा मला ही सुविधा मिळेल का, या सगळ्या गोष्टीमध्ये ग्रामीण भागातला माणूस हा फक्त विचारात अडकलाय. मला कुणी अडवणार तर नाही ना, अशा पद्धतीने सगळं होत आहे. आज मला वाटतं आपण बरेच दरवाजे उघडण्याचं काम करणार आहोत की मुळात ही मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि त्याचा फायदा फक्त त्या व्यक्तीला होणार नाही, तर संपूर्ण समाजाला नाही का, त्या संपूर्ण गावाला होणार आहे. सर समजा अशी वीज वापरासंदर्भात किंवा या ग्राहकांची जर तक्रार असेल तर ती नेमकी कुठे आणि कशा पद्धतीने करायची, काय कागद लागतात आणि त्याचं निवारण कसं केलं जातं? साधारणपणे वीज संदर्भात आता जसं म्हणलं की विजेचा DP गेल्यानंतर ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर तर काय करावं. आता मोबाईलचे ॲप आता महावितरणने काढलेले आहेत. तुम्हाला कुठे न जाता मोबाईलच्या ॲपमध्ये याची रचना जवळपास 27 प्रकारच्या तक्रारी आपण त्या ॲपच्या माध्यमातून लिहू शकतो. ती ज्या काही सेंट्रलाइज कलेक्ट केल्या जातात आणि त्या प्रमाणामध्ये त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियरच्या मोबाईलवर डायरेक्टली त्या ट्रान्सफर केल्या जातात. त्याला त्यांचा टाइम स्पॅन दिलेला आहे प्रत्येकाला की तेवढ्या वेळामध्ये ती कंप्लेंट सुटली पाहिजे, नाही सुटली तर मग ती SE पर्यंत जाते. अशी ती रचना आहे. पण ज्या समजा अशिक्षित लोकांना माहीत नाही आहे तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये कार्यकारी अभियंत्याकडे दिली पाहिजे किंवा आपल्या गावातल्या असलेल्या उपअभियंत्याकडे दिली पाहिजे, सहाय्यक अभियंत्याकडे दिले पाहिजे. पण ही लेखी स्वरूपात तिची पोच घेतली पाहिजे, तर त्याची रचना आपल्याला सुरू करता येते. या रचनेच्या माध्यमातून हा त्याचा जरा पाया झाला. परंतु ही तक्रार आपण विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणून जो एक स्थापित आहे, जो की आता झोन लेवलला आहे, पण भविष्यामध्ये परवाच मे महिन्यामध्ये त्याची अमेंडमेंट आली आहे. त्यातनं ते आता सर्कल लेवलला सुरू होतील, SE लेवलला सुरू होतील. आता म्हणजे महाराष्ट्रात 16 मंच असतील, आता ते कदाचित 44-50च्या आसपास मंच सुरू होतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकाचं महत्त्व वाढून ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्याला रिलीफ देण्याचा प्रकार आता सुरू होतोय. ही चांगली एक गोष्ट त्याच्यामध्ये एक उभारती आपल्याला. परंतु ग्राहकांनी तक्रार करणं ही त्याची काळाची गरज आहे. तिथं तक्रारीला केल्यानंतर कुणाचं काही राहणार नाही, त्यामध्ये सगळ्याच बेनिफिट त्यामध्ये होणार आहे. मग लाईट न मिळणं असेल, लाईट जाणं असेल, लाईट आपल्या एरियाची गेली असेल तर आता साधारणपणे ताबडतोब मग त्यातनं 50 रुपये कुणाला दंडात्मक कारवाई त्यातनं होते. एका तासाला 50 मिळतात. काही विषयामध्ये महिन्याला 50 रुपये 100 रुपये दिल्याची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे, ज्याला आपल्याला कृती मानके असं त्याला म्हणलंय. सप्लाय कोडमध्ये कृती मानके हा त्याचा एक शब्दप्रयोग आहे. त्याच्या आधारावरती रचना निर्माण आहे जी की सरकारने तर करून दिलेली आहे, शासन निर्मित आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने त्याची मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे त्याला काही गैर त्यातलं नाहीये. बऱ्याचदा ना हे असं लेखी वगैरे जेव्हा काम येतं ना की तुम्ही लिहून द्या,
काय येते की तिथे मग थोडंसं एक प्रश्न येतो की की भाषा कोणती वापरायची आहे, ती अडचण येते. तर साध्या सोप्या जी आपण भाषा बोलतो त्या जे आपण आता बोलतो आहोत याच बोलीभाषेमध्ये म्हणायचं माझी अडचण काय आहे की माझ्या घरातली लाईट गेली बाबा, तेवढी दुरुस्त करून दे. बरं, त्याच्यावर तुम्हाला मोबाईलमध्ये लिहिताना सुद्धा की 2-3 शब्दात लिहायचं आहे माझी पॉवर ऑफ झालेली आहे, इतके वाजता गेलेली आहे. मग ती 4 तास गेली असेल तर तुम्हाला प्रत्येक तासाला 50 रुपये मिळणार आहेत सप्लाय कोडच्या नियमानुसार. मग ते तुम्ही त्या तास काउंट करून घेणार असाल आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही 1912, 19-120 असे काही त्याचे टोल फ्री नंबर्स आहेत जे की प्रत्येक बिलावर पाठीमागे किंवा पुढे त्याचं प्रिंट आहे. याचं आपण वाचन करत नाही बिलावर की माझ्या बिलावर काय आलेलं आहे, त्याच्यावर नंबर तुम्ही कंप्लेंट केली तर ते नंबर रेकॉर्डेड आहेत. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर त्याचा SMS कंप्लेंट नंबर तुमच्यावर येतो. मग तुमचा ईमेल जर आयडी तुम्ही त्यात लिहिला असेल तर त्या ईमेलवर तुमचा कंप्लेंट नंबर त्याच्यावर येतो. एवढी सगळी अपडेट रचना आज नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून घेऊन त्यांनी पूर्ण केलेली आहे. म्हणजे आज महावितरण तुम्हाला पर्याय देतं की तुम्हाला चांगल्या रीतीने काम कसं करावं. परंतु आज ग्राहक त्याला अनभिज्ञ आहे. ग्राहकाला माहित नाही की मी जाऊ कुठे, माझा रस्ताच माहित नाही, मला जायचंय, मला मुंबईत यायचं वडाळ्याला, पण कुठं जाऊ मी, कसा जाऊ, ही जी रचना असते तसंच ग्रामीणच्या लोकांची सुद्धा आज अवस्था झालेली आहे. तर आता आपल्याला ह्या दूरदर्शनच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून ही रचना त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना ज्ञान होईल, जे जे ज्ञान घेतील ते जागे होतील, तोच ग्राहक जागा राहील. वा, छान. मगाशी तुम्ही बोलता बोलता एक असा उल्लेख केला होता की परिवहन जे आहे त्याच्या खूप मोठ्या समस्या, ती पण एक सेवा आहे, त्यामुळे त्याच्या खूप मोठ्या समस्या ग्रामीण भागामध्ये भेडसावत आहेत. तर ह्याचं उदाहरण देऊन तुम्ही काय सांगाल की ह्यामध्ये ग्राहकांनी जागृत होऊन काय केलं तर त्याच्यावर उपाय येऊ शकतात किंवा विचार होऊ शकतो? अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक भागात, म्हणजे मी ज्या भागातून येतोय तिथं अगदी छोट्या छोट्या वाड्या वस्ती आहेत आणि त्याला यायचं झालं तर एखाद्या 28 खेडी आमच्या एका शहराला जोडलेली आहेत. अच्छा. मग त्या 28 खेड्यामध्ये आज अद्याप ही अशी परिस्थिती आहे की तिथे एसटी पोहोचू शकत नाही. काही ठिकाणी तिथे विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या शाळेचा जाण्या येण्याचा प्रवासाचा फार मोठी अडचण त्यांची बऱ्याच काळापासूनची आहे. हा विषय दळणवळणाचा फार वाढला आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात म्हणा आणि सगळ्याच महाराष्ट्रात एकंदरीत तो कोविड नंतर वाढलेला आहे. कोविड नंतर ग्रामीण भागातल्या एसटीच्या सेवा ज्या आहेत त्या माझ्या अंदाजाप्रमाणे 50 ते 60% कमी केलेल्या आहेत. अच्छा. इथं परिस्थिती अशी आहे की दळणवळणाची साधनं कमी आहेत, शिक्षणाची परिपूर्तता होत नाही. आज एक सकाळी 7 वाजता जर बस गेली त्या ठिकाणाहून तर त्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारी येताना त्या ठिकाणी बस उपलब्ध नाही, ती संध्याकाळी 7 वाजता असेल. अच्छा. मग या विद्यार्थ्यांनी परत यायचं कधी, त्यांचा अभ्यास कधी करायचा, हीच परिस्थिती दळणवळणाची. ग्राहकांच्या हक्कापासून आम्ही बाजूला राहतोय, त्याचं कारण काय आहे की जर माझा शेतमजूर एक आज दिवसभराची सर म्हटले तसं एखाद्या रिझनला तुम्ही तक्रार करा, माझ्यापासून MSCBचं ऑफिस 6 किलोमीटरवरती आहे. समजा त्यांच्या तक्रार बुकात जाऊन मी तक्रार नोंद करायची, अर्ज द्यायचा आहे, तर ते 6 किलोमीटरचा किंवा 8 किलोमीटरचा प्रवास मला करावा लागणार आहे. आणि त्यासाठीची मुळात आता बाकीच्या ज्या योजना सरकारनं फार सुंदर केल्या आहेत, म्हणजे शेतकऱ्यांसाठी असो, वयोवृद्धांच्यासाठी असो, त्यांना महिलांच्यासाठी 50% प्रवास फ्री आहे, वृद्धांसाठी प्रवास फ्री आहे. त्यांना जायचं आलं तर सकाळी एकदा जर बस गेली आणि संध्याकाळपर्यंत मिळालीच नाही तर त्याच्या दिवसभराच्या रोजगाराची व्यवस्था कोण करणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. या दळणवळणाचे साधनं म्हणजे शहरीकरणामध्ये अनेक बाकीच्या सुविधा आहेत, ग्रामीण भागामध्ये खाजगी वाहनं आणि त्यांना प्रवास करावा लागतो. मग त्यांच्या जीविताचा धोका आहे, त्यांचा विमा उतरलाय का त्या वाहनाचा, तो प्रशिक्षित आहे का चालक, त्याला परवानगी आहे का, तो कुठंपर्यंत नेणार आहे, त्याचं भाडं त्याच्या मनाने येईल तेवढं तो आकारातून ते द्यावं लागते. आज अशा अनेक विद्यार्थिनी, म्हणजे दुर्दैवानं म्हणावं लागते की अनेक विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहायचा धोका भविष्य काळामध्ये जर परिवहन व्यवस्था जर सुधारली नाही तर महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो. आम्ही आजही त्या व्यवस्थेला आहे, 50 म्हणजे स्वातंत्र्य इतके वर्ष आली तर आजही तो विचार आपल्याला करायला लागतो की शिक्षणासाठी सगळ्या व्यवस्था आपण केल्यात ग्रामीण भागामध्ये, तर दळणवळणाची व्यवस्था भविष्य काळामध्ये निश्चितपणानं सुधारावी लागेल, त्याशिवाय आपण जागृत होणार नाही. पण ह्याविषयी मग असं आपण काही पटकन उपाययोजना करू शकतो की आपण सांगू शकतो कोणाला की अशा पद्धतीने जरा बस कमी आहेत किंवा त्याची व्यवस्था व्हावी, ह्यासाठी काही करू शकतो आपण? विभागीय पातळीवर त्यांचे विभाग नियंत्रक असतात किंवा त्यांचे टोल फ्री नंबर्स आहेत, एसटी महामंडळाचे जसे टोल फ्री नंबर्स आहेत, तर त्याच्यावर आपण तक्रार करून घेऊन करता येऊ शकते. आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांच्या जे काही तथाकथित विद्यार्थ्याचा संघ असेल किंवा पालकांचा संघ असतील किंवा काही जे जागरूक पुढं ग्राहक असतील त्यातले बाबा लिहू शकतो, त्या लोकांनी मागणी करणारा पत्रव्यवहार त्या विभागीय आयुक्तांपर्यंत गेला पाहिजे, विभाग नियंत्रकापर्यंत गेला पाहिजे, तर ते गेल्यानंतर त्याची परिणामकारकता मिळते. पण आज मी इथे बसणार आणि माझ्या मनामध्ये मी चिंतन करतो
पण त्या लोकांना कळणार नाही की ह्या गावाला गरज काय आहे, आवश्यकता काय आहे. म्हणजे कोकणात नारळ आपण पूर्वी म्हणायचो, आता नाही फुकट मिळत, पण कोकणात पूर्वी म्हणजे कोकणात नारळ फुकट आहेत, पण ते गावात आले की त्याची किंमत वाढते. तसंच त्या गावाला काय आवश्यकता आहे याची जोपर्यंत मागणी होणार नाही आहे, मागणी पुरवठ्याच्या तत्वावर ह्या गोष्टी चालतील, अशा तक्रार लोकांनी जागृत होऊन करण्याची आवश्यकता आहे. मागणी पुरवठा मागण्याची आवश्यकता आहे. हे केलं तर त्याची रचना होऊ शकते, मिळू शकतात वाहनं, किंवा काही वाहनांना तिथं थांबा मिळू शकतो जवळच्या बाजूला, की तो थांबा मिळाला तर बाबा तिथले मुली घेऊन जा, तिथले मुलं विद्यार्थी घेऊन जावा, किंवा त्या विद्यार्थ्यांना सुविधा द्या, अशा रचना होऊ शकतात. पण ती मागणी केली पाहिजे की इथं 50 विद्यार्थी, तिथं 10 विद्यार्थी आहेत, ही आवश्यकता आहे. फडके सर, शेती हा मुख्य व्यवसाय आज ग्रामीण भागात, मी दोघांनाही तुम्हाला हा प्रश्न विचारणारच आहे, पण शेतीशी संबंधित ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात, मग बी बियाणं असतील, औषधं असतील, अवजारं असतील, तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये ग्राहकांची फसवणूक कशा पद्धतीने होते आणि त्या संदर्भात काय काय केलं जाऊ शकतं, मी तुम्हाला दोघांना हे विचारेन. तक्रारी संदर्भात सर मार्गदर्शन करतीलच. त्यातला सगळ्यात पहिला भाग असा आहे की बी बियाणं आणि खतं खरेदी करणं. मुळात कसं असतं की शेतकऱ्याचं आणि त्या दुकानदाराचं एक फार जवळचं नातं असतं, ओळख असते, असं काही म्हणा, पण तो दुकानदार त्या शेतकऱ्याला पक्क बिल कधीच देत नाही, पक्की पावती देत नाही की ज्याच्यावर GST नंबर वगैरे असेल अशी. मग त्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं आणि तो जर का कृषी खात्याकडे दिला तर कृषी खातं म्हणतं याचं पक्क बिल आण, मग त्याच्याकडे पक्क बिल नसतं, त्यामुळे तो नुकसानही मागू शकत नाही. बरोबर. आज बऱ्याच ठिकाणी बिलही दिलीच जात नाही, आणि मग कुणी जर मागितलं तर कुठल्या तरी एखाद्या चिठोरीवर लिहून दिलं जातं, एखादा शिक्का मारला जातो, एवढीच भाग आहे. खत घ्यायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये युरिया खताचा पुरवठा भरमसाठ आहे, असं असताना सुद्धा खत दुकानदार युरिया देत नाहीत. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यासाठी एक सम्राटची पिशवी घ्या. सम्राटचं खत हे 1500 रुपये आहे, युरियाचं खत 400 रुपये आहे. मग 400 रुपयासाठी तुम्ही 1500 रुपयाचं खत घ्या, का तर माझ्या दुकानची विक्री झाली पाहिजे. यासाठी हा सगळा भाग केला जातो. आणि याच्यासाठी थोडं शेतकऱ्यांनी जागरूक राहायला पाहिजे, तक्रार केली पाहिजे, पण शेतकरी तक्रार करत नाहीत. जाऊ दे, मिळतंय ना, आज मला 2 पिशव्या मिळाल्यात ना, तेवढ्यात भागून घेऊ, असं माझी गरज आता भागवली जाते, फक्त गरज भागवली जाते, याच्या पलीकडे काही नाही. त्यांची सहनशीलता वाढत गेलेली आहे, एवढंच त्याच्यातला भाग आहे. बरोबर. सर, तुम्ही काय सांगाल? खरेदीच्या बाबतीमध्ये म्हणजे खरोखरच फडके सर म्हटलं तसं थोडंसं जागृत शेतकऱ्यांनी राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखादी बी बियाण्याची पिशवी खरेदी केली आपण तर त्याची पावती मागून घेणं, त्या जी बी बियाण्याचं पॅकिंग ज्या कंपनीचं आहे त्याच्यामध्ये पिवळे आणि निळे टॅग लावलेले असतात, ते जपून ठेवलं पाहिजे. जे बियाणं घेतलंय तुम्ही ते बियाण्याची पिशवी व्यवस्थित जपून ठेवली पाहिजे. ते उगवणीपर्यंत ते उगवतंय का नाही त्याच्यामध्ये बरेच माहितीपत्रकं दिलेली असतात सगळी. उगवणीची क्षमता काय आहे त्याची, त्याचं वजन कसं आहे, त्याची तारीख किती आहे. त्याचबरोबर जी बिलं मिळतात, काही आता फडके सर मगाशी म्हटलं तसं काही ठिकाणी बिलं मिळताना फार अडचणी होतात, कारण त्या शेतकरी ग्राहकाची आणि त्या दुकानदाराची एक परिचय फार जुना असतोय. त्यामुळे काही वेळेला असं म्हटलं असतं, छोटा खरेदीदार असतो, देतो पावती रे, मी कुठं जातोय, मी आहे नव्हे, हा एक विषय येतोय. ज्यावेळेला हा विषय प्रश्न कधी येणार आहे, 4 महिन्यानंतर ज्यावेळेला ते पीक उगवणार नाही आणि त्याचं नुकसान होईल त्यावेळेला तो विषय येतोय पुन्हा की माझी फसवणूक झाली. त्यासाठी आवर्जून आपल्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी विनंती की तुम्ही काही खरेदी करा, छोट्यातली छोटी 10 रुपयापासून 10 लाखापर्यंतची खरेदी करा, पण प्रत्येक गोष्टीची पावती मागायचं मात्र आठवणीनं विसरू नका. आणि मगाशी ह्यांनी भोसरीकर सरांनी सांगितलं तसं की ह्या सगळ्या गोष्टी ग्रामपातळीवरती व्यवस्था ह्याची आहे. ग्रामपातळीवरती कृषी सहाय्यक पण आहेत, त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी आहेत याच्या निवारणासाठी. अशी एक कमिटी आहे बी बियाण्यांची फसवणुकीच्या संदर्भात. तर ह्या व्यवस्था ज्या आहेत ना, ह्या प्रकर्षानं त्या शेतकरी बांधवांना समजलेले नाहीत. मला एक असं वाटतंय या चळवळीचं काम केल्यानंतर की ह्या ज्या व्यवस्था आहेत शासनानं आमच्यासाठी केलेल्या, शेतकऱ्यांच्यासाठी, ग्राहकांच्यासाठी, त्या ग्राम स्तरावरती ग्रामसेवकांच्या पासून वेगवेगळ्या सर्व शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करतात. जी ग्रामपंचायत कार्यालय असते त्या ठिकाणी ह्या सगळ्या व्यवस्थांचे टोल फ्री क्रमांकासह सगळे नंबर फ्लॅश करावेत. आणि ते फार सुंदर होईल. म्हणजे भविष्यकाळामध्ये शेतकऱ्याला किंवा त्या ग्राहकाला स्थानिकच्या त्याला बाहेरच्या व्यवस्थेकडे जाण्यापेक्षा त्या ठिकाणी ते जर उपलब्ध झाले, त्या ठिकाणी ती साधनं उपलब्ध झाली तर ती तक्रार करणं फार सोयीचं होईल. आणि त्या निमित्तानं एक होईल की या तक्रारींचं प्रमाण फार कमी होईल.
शेतीचे आकार आणि त्या मानाने ती मानसिकता ह्याबद्दल खूप छान तुम्ही विवरण केलं होतं. ते आम्हाला ऐकायला आवडेल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा सगळी गणितं मग बदलतात खरेदीची आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. हा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो आता आपण बियाणं खरेदी करताना काही शेतकरी जे आहेत, आता म्हणजे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर एक असा वर्ग आहे, बराच प्रमाणात 70% वर्ग आहे तो गुंठेवारीवरती क्षेत्र आहे त्याचं, आणि जो एक 30% मधला वर्ग आहे त्याचं एकरी क्षेत्र आहे, म्हणजे 5 एकर 10 एकर 15 एकर हे मोठे शेतकरी आहेत, त्यांचं प्रमाण फार कमी आहे. आणि गुंठेवारी शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांचं पण प्रमाण फार जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे 40 गुंठे 30 गुंठे 20 गुंठे 10 गुंठे, जरी माझ्या नावावरती 20 गुंठे क्षेत्र असेल तर त्याचं पिकणारं क्षेत्र किती आहे तर ते 10 गुंठे आहे. 10 गुंठ्याची शेती मी करतोय, 10 गुंठ्यात मी बियाणं घेतोय, तोच माझ्यासोबत असणारा 5 एकरवाला घेतोय. बरोबर. मी काय करतोय विचार, एक मगाशी च्या पहिल्या प्रश्नाला मी उत्तर देताना सांगितले की माझी मानसिकता होत नाही तक्रार करायची. तेव्हा 5 एकरवाला माझ्यासोबत बियाणं खरेदी करायला असतोय आणि मी 10 गुंठ्याच्या क्षेत्रामधल्या 5 गुंठ्यातच लागण करणार आहे, तेव्हा माझी किलोमधली खरेदी आहे. बरोबर. तेव्हा माझं नुकसानही कमी आहे, म्हणजे त्या विक्रेत्याच्या दृष्टीनं माझी खरेदी कमी आहे. त्यामुळे मी तक्रार करताना थोडासा विचार करतो त्याचा. पण एक शेतकरी म्हणून त्याचा विचार असा व्हायला पाहिजे असं मला वाटते की जर माझं क्षेत्र कमी असेल, 5 गुंठ्यातच माझी लागण असेल आणि 5 गुंठ्याच्या 5ही गुंठ्यात आम्ही बी पेरले आणि 5ही गुंठ्यामधलं काही उगवून आलं नाही तर माझं 100% त्या वर्षाचं नुकसान आहे. हा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे आणि त्यासाठी जागृत व्हायला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. बरं सर, ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो, ह्या खरेदीचा, या छोटी खरेदी किंवा अशा सगळ्याबद्दल? कसं आहे, ग्राहकांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला खरेदी करतो, खरेदी करून तो स्वतःचा विचार करतो की माझं इतकंच नुकसान झालंय, पण त्याचं मल्टिप्लिकेशन आपण ज्या वेळेला गाव म्हणून विचार करतो, जिल्हा विचार करतो, विभाग आहे, राज्य आहे आणि देश आहे, या स्तरावर त्याचा क्वांटम आपण ज्यावेळेस मल्टिप्लाय करायला लागतो त्यावेळेला याचे 3 स्तरावर त्याचे परिणाम व्हायला लागतात. पहिला परिणाम त्याचा होतो त्याच्या कुटुंबाचं नुकसान होतं. दुसरा परिणाम होतो की राज्याच्या अर्थकारणामध्ये तेवढा क्वांटम कमी झाला म्हणजे राज्याचा GDP त्या माध्यमातून कमी व्हायला लागतो, खरेदी विक्रीतला भाग कमी व्हायला लागतो, गव्हर्नमेंटच्या निर्णय प्रकारच्या टॅक्सेसमधला परिणाम त्याच्यावर व्हायला लागतो आणि येणं प्रकाराने देशाच्या आर्थिक विकासामधला जो भाग आहे, जो प्रगतिशील होण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तिथं बऱ्यापैकी अंशाने खुंटलेली असते. आणि एका अर्थाने दुसऱ्या बाजूला होतं की महागाई वाढली. मग महागाई का वाढली तर बियाणं खराब मिळालं, उत्पन्न कमी मिळालं, मग धान्याचे भाव वाढले, डाळीचे भाव वाढले, तेलबियाचे भाव वाढले. ही जी आपण महागाई दुसऱ्या बाजूने पाहतो त्याचं मूळ कारण त्या बीज आणि खताच्या या सगळ्या ग्रामीण भागांच्या तक्रारी न करण्याच्या प्रवृत्तीतनं आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेला तक्रार हे करायला लागतील, जसं आता जोशींनी सांगितलं की आता टोल फ्री नंबर ग्रामपंचायतीमध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजेत, त्या बोर्डवर कुठेतरी ते लिहिले पाहिजेत. मला एक आठवतं 96 साली एक काम करताना तहसीलच्या एका भिंतीवर 13-14 प्रकारचे नियम लिहिलते शेतकऱ्यांच्या संदर्भातले. शेतकरी ग्राहक जागा हो, हे तुझे हक्क आहेत, म्हणजे 7/12 2 रुपये मिळाला. आता 7/12 हा सेतूमध्ये गेल्यामुळे तो 2 रुपये हा नाही, पण एक क्वांटम लिहिलेला मी त्यातलं उदाहरण सांगतोय. तसं आज आपल्याला बियाण्याची फसवणूक झाली तर टोल फ्री नंबर कुठला आहे, खतांच्या बाबतीमध्ये कुठं आहेत, कोणत्या टोल फ्री नंबरला मी काम केलं तक्रार की माझ्या तक्रारीला होतं ना, म्हणजे माझं नावही गुपित राहील, मी तक्रार केलं याचंही मला काही भीती वाटणार नाही आणि माझी निर्भयता वाढायला लागेल. माझं जे मनामध्ये भय आहे, गुलामगिरीमध्ये माझं जगण्याचं जे वय चाललेलं आहे सगळं, ते गुलामगिरीनं थोडीशी मानसिकता त्यातनं बाहेर निघेल आणि मग माझ्या उत्पन्नामध्ये भर मिळेल. जसं त्या बियाण्यामध्ये पिशवी फोडण्याच्या प्रक्रियेपासून असतं. पिशवी ती उलटी फोडली पाहिजे, जिथून आपण बंदा करणे तिथं फोडली नाही पाहिजे, उलट्या बाजूनं कापून त्यातलं साधारणपणे बियाणं समजा 30 किलो असेल तर त्यातलं बियाणं तुमचं एक साधारणपणे अर्धा किलो बियाणं शिल्लक पाहिजे की ते टेस्टिंगला पुढे न्यायमंच आयोगात जाईल, त्यावेळेस ते तुम्हाला टेस्टिंगला पाठवता आलं पाहिजे. ते टेस्टिंग पाठवलं तर त्यातनं जो रिपोर्ट येईल त्या लॅबोरेटरीमधून गव्हर्नमेंटच्या, त्या लॅबोरेटरीच्या आधारावर त्याला त्याचं नुकसान भरपाईचं उत्पन्नाचा आधार त्याला मिळू शकतो. या सगळ्या रचनेमध्ये ते बियाणं सर्टिफाईड आहे का ट्रूथफुल आहे याचाही भाग त्यातला क्वांटम त्यातला महत्त्वाचा पडतो. शेतकऱ्यांनी हेही जागा होणं गरजेचं आहे की सीड ॲक्टनुसार ते बियाणं सर्टिफाईड आहे का, ते सत्यता आहे का सत्य बीज दिले तुम्हाला, ट्रूथफुल दिले म्हणजे बाजारातलं घेतलंय आणि एकच टॅग लावलं दिलंय का 2 टॅग लावले दिले, याची आवश्यकता आहे. त्याचे सील तुम्ही सांभाळून ठेवले पाहिजेत. सीड ॲक्टनुसार याची गरज तुम्हाला ज्या वेळेला बियाणं तुमचं उगवणार नाही त्यावेळेला या सीड ॲक्टनुसार याची आवश्यकता तुम्हाला पडणार आहे. काही दुकानदार फक्त एक असं कच्चं काहीतरी लिहून देतात,
तर तक्रारीच्या वेळेला ते ग्राह्य धरलं जाऊ शकतं का, कसं काय त्याच्याबद्दल? नवीन 2019चा जो कायदा, ग्राहक संरक्षण कायदा आलेला आहे, हो. त्याच्यामध्ये कागदावर त्यांनी साधं जरी लिहून दिलं असेल, शिक्का जरी नसेल, तर ती पावती त्या दुकानदाराची असं त्यांनी स्वतः तक्रारदार निवडायचं की मी या दुकानातून, यक्स नावाच्या दुकानातून ते बियाणं खरेदी केलंय. त्यांनी शपथपत्रावर म्हटल्यानंतर ते त्याला ग्राह्य धरलं जातं आणि ग्राहक आयोग हे ग्राह्य धरतं. अच्छा. नवीन कायद्यामध्ये ही तरतूद आल्यापासून आता ती खूप बरी आहे. त्यापेक्षा दुसरा एक असा त्याला पर्याय निवडू शकतो की मला या दुकानदारांनी पावती देण्यास इन्कार केला किंवा दिली नाहीये अशी पोलीस स्टेशनमध्ये एक साधा अर्ज देऊन त्याची पोच जरी घेतली, ती सुद्धा ग्राहक आयोग ग्राह्य धरतं. म्हणजे हा 2 पुरावे दिले तर त्याच्या आधारावर त्याचा निर्णय मिळण्याकरता ग्राहक आयोग त्याला नाकारणार नाहीये. ही कायद्यात आता एक छानपैकी तरतूद आलेली आहे. बरं, मला तुम्हा तिघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे की गेली अनेक वर्ष ही ग्राहक चळवळ आहे, ग्रामीण भागासाठी सातत्याने सुरू असणारी, आणि ह्या माध्यमातून अनेक असे वेगवेगळे अनुभव आले असतील जे तुमच्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या ग्राहकांच्या समस्या आपण जाणून घेतोय. या संघटना किंवा तुमच्या ज्या संस्था आहेत त्यांचं कार्य नेमकं काय हे मला तुमच्या तिघांकडनं जाणून घ्यायचं आहे, कारण तो सुद्धा एक जागृतीचा भाग आहे. तुमच्यापर्यंत जेव्हा ग्राहक पोहोचतील तेव्हा तुम्ही त्यांना मार्गदर्शन सुद्धा करू शकणार आहात. सरांपासून सुरू करते. आमची जागृत ग्राहक राजा या नावाची एक संघटना आहे. लोकांपर्यंत प्रबोधन करणं आणि मार्गदर्शन करणं एवढंच आम्ही काम करतो. लोकांमध्ये जाणं, त्यांना वेगवेगळे विषय सांगणं, त्या विषयातल्या हेल्पलाईन त्यांना देणं, वेळोवेळी जागृत करणं, हे काम आमची संघटना करत असते. आत्ता मध्यंतरी आम्ही प्रबोधन वारी म्हणून एक उपक्रम केला. अरे वा. जेव्हा आषाढीची वारी निघाली त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक समूह भेटेल त्या समूहामध्ये तुम्ही जा आणि आपलं जे काही प्रबोधन आहे, प्रशासनाबद्दलची जी काही माहिती आहे ती तुम्ही त्या लोकांपर्यंत सांगा. आणि त्याच्यामधनं आमच्याकडे काही तक्रारी पण आल्या. अच्छा. याच्यामध्ये काही ऑनलाईन तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आणि आता त्या पुढे सोडवण्याचं काम आम्ही चालू करतोय. परंतु अनुभव असा येतो की लोकांना जरी सांगितलं तरी लोक हे करण्याची अजून मानसिकता बाळगत नाहीत. मी का तक्रार करावी, मग तिथे माझा ओळखीचा अधिकारी असेल का, पण हे लोकांनी केलं पाहिजे. आता मी एक उदाहरण म्हणून सांगतो. मध्यंतरी मी नंदुरबारचा प्रवास केला. त्या प्रवासामध्ये मी एसटीच्याच गाडीचं, लक्झरी गाडीचं बुकिंग केलं होतं. पण दुर्दैवानं त्यावेळेला साधी गाडी मिळाली. त्या गाडीने प्रवास केला. गाडीत बसल्या बसल्या मोबाईल ॲप काढलं, त्याच्यावर मी तक्रार दाखल केली. मी तिसऱ्या दिवशी परत आलो. येताना मला साधी गाडी आणि लक्झरी गाडी या दोन्हीच्या तिकिटातला जो फरक होता 120 रुपये, तो माझ्या अकाउंटला जमा झाला. अरे वा. म्हणजे माणसाने तक्रार केली पाहिजे. हो, मीच का करायचं, दुसरं कोणीतरी करावं, किंवा साहेब हे तुम्ही तुमचं बघा, काय असेल ते सांगा, हे प्रकार बंद झाले पाहिजेत. बरोबर. समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे आणि समाज जागृत झाला पाहिजे. मला जर लढायचं असेल तर माझा मीच लढला पाहिजे, माझ्यासाठी लढणारा दुसरा कोणी नाही. किंवा माझ्या लढाईमध्ये बाकीचे सगळे सहभागी होतील. हो, सहभागी होतील, मार्गदर्शन करतील, पण माझी लढाई मलाच केली पाहिजे. खरंय, एवढंच खरंय. सर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही 1974 पासून देशपातळीवरती काम करते. आदरणीय बिंदुमाधव जोशींनी या चळवळीची स्थापना केली होती आणि आता सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही देशपातळीवरती साजरं करतोय. आता MRP साठीचा एक देशपातळीवरती आम्ही निवेदन वगैरे दिले, MRP कायद्यामध्ये बदल व्हावे म्हणून. बरोबर. सध्या एक 2 दिवसापूर्वीच एक ऑनलाईन मीटिंग झाली की रेल्वेच्या सुविधा ज्या ग्राहकांना मिळतात आणि त्यामध्ये अजून काय अपेक्षित आहे ग्राहकांच्या बाबतीत, अशा प्रकारच्या विषय या निमित्तानं आम्ही देशपातळीवरती घेतलेले आहेत. माझ्या जिल्ह्यापुरतं जर म्हणाल तर मागच्या वर्षी 2023 मध्ये आम्ही 200 ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेले. अरे वा. आणि विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं फार कौतुक आमच्या जिल्हा पातळीवरती आमचं केलंय. शाळा महाविद्यालयामध्ये नवीन युवकांना व्याख्यान देणं, त्याचबरोबर संवाद, परिसंवाद, पथनाट्य, शाहिरी पोवाडे, अशा प्रकारचं प्रबोधन वेगवेगळ्या पातळीवरती चालू आहे. अनेक प्रश्नांचं निवारण, अगदी म्हणजे ज्यावेळेला आपण सांगतो की हे काम करताना आम्हाला म्हणजे त्या कामाचा पण अनुभव, म्हणजे अभिमान पण आहे, अनुभव पण आहे की अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही काम करताना त्यावेळेला एक प्रशासकीय पातळीवरती तुमची अप्रत्यक्ष ओळख निर्माण झाली असते. बरोबर. त्यामुळे या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्याची एक ओळख या संघटनेच्या माध्यमातून होते आणि काम करणं, समाजासाठीचं काम करणं फार सोपं होतं. देश पातळीवरती, राज्य पातळीवरती, स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी आता प्रश्न सोडण्याचं काम सुरू आहे. अशा प्रकारे प्रबोधन, प्रचार आणि ग्राहक जागरण असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी घेऊन येतो. सर,
ग्राहक संरक्षण कायदा हा त्यातला सगळ्यातला मोठा बिंदू आहे. कायदे हे बऱ्याच वेळेला समाजाची गरज पार्लमेंटमध्ये चर्चा करून, विधानसभेत चर्चा करून निर्माण होतात. काही कायदे हे सुप्रीम कोर्टच्या आदेशाने निर्माण होतात. परंतु हा एकमेव कायदा असा आहे, एका बिंदूनी लिहिला आणि तो सिंधूपर्यंत जाऊन पोचला. म्हणजे आपण प्रत्येकजण म्हणतो की मी एकट्याने केल्याने काय होणार आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु एक बिंदुमधू जोशी नावाचा पुण्यातला एक 40 वर्षाचा तरुण, त्याच्या मनामध्ये आलेला हा विचार आणि त्यांनी निर्माण केलेली हे लिहिलं कायदा, आणि त्या कायद्याला अशासकीय बिल असताना सुद्धा 1986 साली हा कायदा 24 डिसेंबरला पार्लमेंटमध्ये पारित झाला एकमताने. हे त्याचं कायद्याचं यश आहे. म्हणजे एक व्यक्ती काय करू शकतो हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपला न्यूनगंड किंवा गुलामगिरीची मानसिकता झाडून देऊन टाकण्याची आवश्यकता आहे. मग कायदा जर होऊ शकतो तर मग आपली तक्रार का नाही सुटू शकत. आणि मग त्यातनीच रचना करताना आताचा नवीन जो कायदा आला आहे तो फार परिपूर्ण आणि चांगल्या रीतीनं आलेला आहे, ग्राहक संरक्षण कायदा. त्याच्यामुळे याचं प्रबोधन करण्यासाठी दरवर्षी सातत्याने शासन पुढवून येतं की जे 24 डिसेंबरला शासन दरवर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च करतं. प्रत्येक वर्षी वेगळी क्वांटम असतो, अमाऊंट वेगळी असते. 24 डिसेंबर आणि जागतिक ग्राहक दिन म्हणून 15 मार्च या 2 दिवशी केला जातो. म्हणजे कोणत्याही कायद्याचा जन्मदिवस साजरा करण्याची आज आपल्या भारतामध्ये परंपरा नाही आहे, पण हा ग्राहक संरक्षण कायद्याची जन्मदिवस साजरा केला जातो. म्हणजे इव्हन आपल्या देशाची घटना जी नोव्हेंबरमध्ये आली त्याच्या दिवस सुद्धा आता हल्ली सुरू झाला की तो घटना दिन साजरा करायचा आहे. म्हणजे ही रचना का आवश्यकता वाटते, त्याचं प्रबोधन करण्याचं आहे, जागृती करण्याचं आहे, लोकांना ज्ञान मिळण्याचं आहे आणि तुम्ही तुमच्या मनातली भीती घालवणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे ग्राहक जागा होणं आणि मी एकटा नाहीये, माझ्यासोबत वेगळं आहे. जसं उदाहरण आम्ही बऱ्याच वेळेला कार्यकर्त्यांसमोर सांगताना सांगतो, 3 मुंगेची गोष्ट सांगतो आम्ही. पहिली मुंगे म्हणते कोण आहे तुझ्या बरोबर, मी पुढे 1 आहे, माझ्या मागे 2 आहेत. मधलीला विचारलं ती म्हणते काय आहे, नाही माझ्या पुढे 1 आहे मागे 1 आहे. आणि तिसरीला विचारलं ती काय म्हणते, माझ्या पुढे 2 आहेत आणि माझ्या मागे 150 कोटी आहेत. म्हणजे सांगायला म्हणजे ती खरं बोलते का खोटं बोलते, नाही ती खरंच बोलते. म्हणजे जर मी नेतृत्व करते आहे, मी नेतृत्व करत असल्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही माझ्यासारखं तुम्ही काम करा, मग माझ्याबरोबर तुम्ही आता तुमचेसुद्धा प्रश्न खाली बसणार आहेत. उठता बसतील नमतील विघ्न, जे विवेकानंदांचं वाक्य आहे त्या पद्धतीनं आपल्याला प्रबोधन करता येऊ शकतं. जागृतीच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ग्रामीण भागातल्या स्त्रियांचा ह्याच्यामध्ये सहभाग कसा असू शकतो हे मला विचारायला आवडेल. कारण बऱ्याचदा असं होतं की माझी फसवणूक झाली आहे, त्याचा एक न्यूनगंड किंवा हे सांगायचं कसं हे कदाचित काही वेळेला प्रश्न पडू शकतो की बोलू कुठे. पण स्त्रिया एकत्र जमतात, घरातल्या गप्पा होतात, सुखदुःख वाटतात, त्यातून त्याची चर्चा होऊ शकते असं तुम्हाला मुळात वाटतं का? आणि असे काही अनुभव आहेत का, होऊ शकतं का मुळात असं? सर काय सांगाल? पण असं होऊ शकतं. आमच्या इकडे शिवापूर भागामध्ये काही हजारातल्या महिला एकत्र आलेल्या आहेत आणि काही कोटीमध्ये व्यवहार चालू आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये 1-2 संस्था सहभागी आहेत बचत गटाबद्दल. आणि मोठमोठे व्यवहार त्यांनी केलेले आहेत. बचत गटामध्ये मुळात कर्ज देताना त्या महिलेची नीड काय आहे तेवढीच बघणं, तेवढंच कर्ज देणं हा त्यांनी त्याच्यामध्ये भाग ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हा पैसा अनावश्यक कुठे वाया जात नाही. याच्यातनं संघटन पण होतं, याच्यातनं प्रशिक्षण पण होतं, याच्यातनं माहिती पण मिळते आणि हा एक फार मोठा विकासाचा भाग आहे आणि हा सगळ्या भागात व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. चांगलं व्यासपीठ आहे जागृतीचं, नाही का सर? त्याचबरोबर बचत गटाबरोबरच एक मायक्रो फायनान्सचा एक विषय आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. खाजगी वित्तीय संस्था ज्या आहेत त्या अति अल्प कागदपत्रामध्ये महिलांना पैसे पुरवतात. तर त्याची वेगवेगळी विशिष्ट नावं असतील अशी, आणि त्याचे जे व्याजदर आहेत ते 1.5-2 पट पेक्षा जास्त, म्हणजे 26% त्याचं व्याज जातं. मी एक कॅल्क्युलेशन करून बघितलं. आणि तो एक असा विषय आहे की तो महिलांच्या बाबतीतला भविष्यकाळात फार मोठा, या बचत गट असतील किंवा महिलांच्या बाकीच्या विकासाच्या दृष्टीने म्हणाल तर तो फार मोठा फटका जर जागृती होऊन त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत, पेपर बघितले नाहीत किंवा काही गोष्टी केल्या नाहीत तर होऊ शकतोय असं एक मला वाटते. त्यानिमित्तानं सर महिलांच्या जागृतीसाठी किती महत्त्वाचा एक आपण एक कडी म्हणतो ना, साखळी म्हणून उपयोग होऊ शकतो? कसं आता बचत गटाने हा महिलांचा जो सहभाग आहे त्यातल्या ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीच त्यातनं केली की महिला ह्या बोलण्यामध्ये जास्त असतात. म्हणजे वपुकाळांची मला एक गोष्ट आठवते ती की भांडायचं कसं, तर तो महिलांचा 1 क्लास आहे आणि पुरुषांचे 3 क्लास आहेत.
मग ते का, एकाने प्रश्न विचारला. नाही म्हणले काही नाही, महिलांना फक्त ट्रॅक बदलू नका इतकं सांगायचं असतं, पुरुषांना ते परत शिकवायचं असतं, महिलांकडनं विषय मिळतात. म्हणजे उपजत महिलांमध्ये तो भाग आहे की मला तक्रार करायची आहे, मला सहन होत नाही, माझी सहनशीलता कमी असण्याचा प्रकार हा महिलांमध्ये आहे. म्हणजे मग तक्रार, मला शोषण झालंय हे महिलांना आवडत नाहीये, त्यांना खोटं बोललेलं महिलांना हे आवडत नाहीये. मग याचाच बेनिफिट घेऊन जर ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा प्रकार केला, तो त्या महिलांना दिलं की तुमची इथं फसवणूक होते, वजनामध्ये होते, किंबहुना त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला जो प्रिंट भाग आहे त्या प्रिंट भाग त्यात लिहिलाच नाहीये, किंमत दिलीच नाहीये, त्या किमतीपेक्षा तुमच्याकडे जास्त घेतलेलं आहे, हे त्याला ज्ञान द्यायचा आपण प्रयत्न केला. ते बचत गट असतील किंवा महिलांचा समूह असेल, मग कुठल्या माध्यमातून त्या महिला असतील, तर ती जागृती जास्त प्रमाणात होते. आणि जे वेळ नसलेले जे पुरुष असतील, किंबहुना त्या महिला ते काम करू शकतात, घरात बसल्यावर काम करू शकतात. घरच्या करत्या पुरुषांना बाजूला, जबाबदारीतनं बाजूला जास्त न त्रास देता ते काम करू शकतात. हे ग्रामीण भागामध्ये आज खूप महिलांची आवश्यकता आहे. आणि यातनं जर प्रमाण वाढत गेलं तर बऱ्यापैकी ग्रामीण भागांचा आर्थिक स्तर सुद्धा बऱ्यापैकी उंचावेल. आणि फसवणूक करणारी जी टोळी असते ती टोळी यांच्यापासून आपोआप लांब जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. खरं आहे, कारण स्त्रीने कुठल्याही गोष्टीची जर नोंद केली की असा असा प्रश्न येतोय, तेव्हा घरातल्या सगळ्यांना कळतं की त्याचा अतिरेक झाला म्हणूनच ती तक्रार करते, त्याशिवाय ती तक्रार करणार नाही. त्यामुळे मला वाटतं ग्राहक चळवळीमध्ये याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. शेती संबंधातल्या काही योजनांबद्दल सर तुम्ही सांगणार होता जे ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. शेती संबंधित शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. अशा बऱ्याच योजना, असं म्हणजे माझ्या निदर्शनास असं आले की अनेक योजना अशा चांगल्या आहेत पण त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या पोहोचवण्यासाठीची व्यवस्था होणं फार गरजेचं आहे. म्हणजे शासनाकडं चांगल्या व्यवस्था नाहीत असं नाहीच आहे, फार सुंदर व्यवस्था काही केलेल्या आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आहे, जी पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरती राबवली जाते. तिच्यामध्ये 40 गुंठ्याच्या क्षेत्र ज्याच्या शेतकऱ्याचं आहे त्याला विहीर खोदण्यासाठी, मोटर खरेदीसाठी, बाकीच्या शेती दुरुस्तीसाठी असा निधी उपलब्ध करून दिला जातो. अच्छा. पण त्याच्या अटी अशा आहेत की त्याचं क्षेत्र 40 गुंठे असलं पाहिजे. बरोबर. जर तो अनुसूचित जाती समाजाचा शेतकरी असेल, आजची परिस्थिती, मगाशी मी शेतीच्या अनुषंगाने सांगितलं की शेतकरी फार सदृढ नाही आहेत शेतीच्या बाबतीत, त्यांचं क्षेत्र फार कमी आहे. मला आपल्या निमित्तानं विनंती शासनाला करायची की 40 गुंठ्याचं क्षेत्र आपण ठरवत आहे, ते 40 गुंठ्याचं क्षेत्र न करता ते जर 10 गुंठे 20 गुंठ्यापर्यंत तुम्ही ती अट आणली तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातले शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. आजची परिस्थिती आणि रेशो बघितला त्या योजनेचा तर अतिशय अल्प शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला. फार सुंदर योजना आहे ती. मग तिची म्हणजे तिची जी प्रक्रिया आहे किंवा तिचं जे अंमलबजावणी आहे ती जास्त प्रमाणात जर व्हायचं असेल तर आज आपल्या निमित्तानं एवढी विनंती आहे शासनाला राहील की 40 गुंठ्याची जी अट आहे ती तुम्ही 10 गुंठ्यावर जर आणाल तर फार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. ग्राहक न्यायालय किंवा ग्राहकांचे प्रश्न अशा पद्धतीने सुटू शकतात, त्यांना योग्य तो मोबदला मिळू शकतो, याबद्दलची जागरूकता ग्राहक न्यायालयासंदर्भातली ग्रामीण भागात जाणवते? नाही जाणवत. काय कसं आहे की ग्रामीण भागामध्ये कंझ्युमर कोर्ट किंवा ग्राहक न्यायालय आहे, हे काही स्वतंत्र व्यवस्था आहे असं लोकांपर्यंत अद्याप काही पोहोचलेलं नाहीये. अच्छा. हे आम्ही ग्राहक संघटनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय. एखाद्याची ऑनलाईन फसवणूक झाली, हा जाणार कुठे, करणार काय, याला आम्ही जवळ घेतो, सगळ्या गोष्टी सांगतो, तू कशी तक्रार दाखल कर, याच्यासाठी काय कागदपत्र लागतील हे सगळं सांगतो. पण लोकांनी तिथपर्यंत पोचलं पाहिजे, ग्राहक न्यायालयापर्यंत गेलं पाहिजे. अनेक केसेस आम्ही सोडवलेले आहेत, त्याची उदाहरणं पण आहेत, पण लोकांनी जात नाहीत. मगाशी तुम्ही योजनांचा जो काही भाग सांगितला त्याच्यामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजना ही जी आहे एक फार सुंदर योजना आहे. म्हणजे माझ्याकडे जर का MREGS कार्ड असेल आणि मला जर रोजगार मिळत नसेल आणि मी ग्रामसेवकाकडे तक्रार केली की मला रोजगार पाहिजे, 21 दिवसात मला रोजगार नाही मिळाला तर 22व्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे जमा होतात. शासन देत आहे पण शासनापर्यंत आम्ही पोचत नाही, शासनापर्यंत आम्ही मागणी करत नाही. समजा ग्राम पातळीवर ग्रामसेवकांना नाही दिलं तर तालुका पातळीवर तुम्ही जा, तुम्हाला प्रत्येक पातळीवरनं पैसे मिळत आहेत, पण लोक तिथपर्यंत पोचत नाहीत, लोक तिथपर्यंत जात नाहीत. मी कशाला जायचं, मी काय हे करायचं, मला कोणी दाद देणार आहे का. आणि हे जे काही अर्धशिक्षित लोकप्रतिनिधी पुढारी लोक जे आहेत ही या लोकांना तिथपर्यंत जाऊनच जाऊ देत नाहीत. हा फार मोठा त्यातला एक वेगळा भाग आहे. मगाशी तुम्ही बचत गटाचा विषय काढला. पुणे जिल्ह्यातला 13वा तालुका म्हणून वेल्हा तालुका संबोधला जातो.
त्याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी नावाची एक संस्था आहे, जी चांगलं काम करते. महिला स्वतःच्या आरोग्याचा प्रश्न शेवटपर्यंत झाकून ठेवतात की मग माझ्या मुलाचं शिक्षण होऊ दे, मुलीचं शिक्षण होऊ दे, त्याचं लग्न होऊ दे, आणि अगदी त्या महिलेला प्रचंड त्रास होत असतो आणि मग अखेरच्या वेळेला कुठेतरी जातात. पण आमचा अनुभव आहे, बचत गटाच्या माध्यमातून आता महिला बोलायला लागलेत की मला हा त्रास आहे, मला अमुक होतं आहे. मग अशा काही संघटना आहेत, ह्या त्या महिलेला डॉक्टरांपर्यंत नेत आहेत, काय झालंय ते बघतायत आणि वेळी उपचार होत आहेत. याची जिवंत उदाहरण आमच्याकडे काय. बरं, ज्या पण हे प्रबोधन झालं पाहिजे. खरंच ज्या सेवा आपल्याला मिळतात त्याचा लाभ सुद्धा घेता आला पाहिजे. नाही का? सर तुम्ही काहीतरी सांगत होते. शेतकऱ्यांच्या संदर्भातलाच विषय मगाशी निघाला होता. म्हणून अनेक योजना ज्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून येतात, म्हणजे वस्तू रूपाने मिळतात, कुदळ, फावडं, ताडपदरी, अशा ज्या कमीत एक 2,000 रुपयेपर्यंतची किंमत त्याची असते. वेगवेगळी साधनं शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देतात. मग आता बऱ्याच विषय असे आले शासनाचे, सगळ्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करा म्हणतात. अच्छा. ग्रामीण भागामध्ये त्या शेतकऱ्याला त्या 2,000 रुपयाच्या वस्तूसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवणं किंवा ऑनलाईन अर्ज करणं ही फार अडचणीचा विषय आहे. ह्या 2,000 रुपयाच्या वस्तूसाठी जर त्या शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करा म्हणून सांगितलं असेल तर तो सोडून देईल. त्याची ती मानसिकता राहणार नाही. मला म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जर आपणाला शेतकऱ्याला प्रबळ करायचं आहे, आपलं राष्ट्र त्या शेतीच्या माध्यमातून पुढे न्यायचं आहे, तर या 2,000, 3,000, 5,000 रुपये जे काय समथिंग असेल त्यापर्यंतच्या ज्या योजना आहेत त्या साध्या पद्धतीनं सुलभ प्रक्रिया राबवली पाहिजे. बरोबर. ज्या ठिकाणी ग्रामपातळीवरती कृषी सहाय्यक आहेत त्याला एक अर्ज करणे, त्या कृषी सहाय्यकाला त्या शेतकऱ्याचा 7-12 संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण कुटुंबाची हिस्ट्री सगळी माहिती असते, त्याचा सगळा परिचय त्या कुटुंबाशी आला असतो. त्यामुळे शासनाची फसवणूक होणं हा विषय येतच नाही. बरोबर. कारण तो शेतकरी कुठल्या योजनेत बसतोय, कुठल्या योजनेत बसत नाही, हे त्या ठिकाणी जे ग्रामपातळीवरती काम करतात, जे शासनाचे प्रतिनिधी म्हणून, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. छोटा एक फॉर्म द्यावा शासनानं, विनंती माझी अशी आहे की तो छोटा फॉर्म भरला आणि त्याचे जे पेपर लागतील ते त्या ठिकाणी सबमिट केले की 8 दिवसात 10 दिवसात ती साधनं त्याला त्या ठिकाणी उपलब्ध व्हावीत, जेणेकरून म्हणजे शेतकऱ्यासाठी आपण हे सगळं करतोय तर ती साधनं त्याला त्या ग्रामपंचायत कार्यालयात ज्यावेळेला उपलब्ध होतील त्यावेळेला आम्ही बांधावर जाऊ, शासन म्हणते आम्ही योजना बांधावर नेतो ना, तर ती खरोखर त्या ठिकाणी आपण ती सुविधा त्या शेतकऱ्याला पोचू. असं मला आवर्जून या निमित्ताने विनंती करा की ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ना ती थोडी सुलभ केली तर फार सोपं होईल आणि शेतकऱ्याला त्याचा लाभ फार प्रमाणात चांगल्या प्रमाणात घेता येईल. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. आज आपले त्यातले काही या पहिल्या भागात आपण खूप थोड्या गोष्टी बोललो आणि त्याच्या दुसऱ्या भागात आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ग्रामीण भागातले जे सगळे ग्राहक आहेत त्यांच्या आणखीन समस्या कोणत्या आहेत आणि त्याचं निवारण कसं होऊ शकतं यावर पुढल्या भागात आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. आत्ता ह्या पहिल्या भागात आपण इथेच थांबूया आणि लगेचच दुसऱ्या भागात आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.